मीच माईक हातात लवकर घेतला, कारण अनेकदा मी विचार करतो की तुम्ही सगळे विद्यार्थी 10वी पास 12वी पास सगळं झालं असतं तरी देखील हा विचार मी नेहमी करत असतो की म्हणजे मला कधी गुणगौरवचा हे नाही मिळाला, कारण मी 80% वाला स्टुडंट होतो, तुम्ही सगळे 90% आहात. पण तुमचा जेव्हा सत्कार होत असतो तेव्हा खूप वेळा राजकीय पक्ष आम्ही आमच्यातच रमले असतो की आमचेच सत्कार चालू असतात, आमचंच कौतुक चालू असतं. हा दिवस तुमचा आहे आणि मला वाटतं तुमचा सत्कार पहिलं होणं गरजेचं आहे, तुमचं कौतुक आज होणं गरजेचं आहे. प्रेस पण आज जास्ती कॅमेरे दिसत आहेत, पण आज त्यांना ना 10वीचा विषय महत्वाचा ना 12वीचा, ते वेगळ्या विषयासाठी आहे. पण खूप वेळा असं हे पण होत असतं, मी जास्ती मला वेळ घ्यायचा नाही, मला सत्कार आपल्याला करायचे आहेत. जे गुणगौरवमध्ये आज चांगले गुण घेऊन आलेत त्यांचा सत्कार करायचा आहे, त्यांना प्रोत्साहन द्यायचं. पण खूप वेळा असं होतं की अनेक वर्ष हे मी पाहत आलेले गुणगौरव सोहळा आणि त्याच्यात 90% प्लस 95% प्लस, हल्ली तर 99% वाले पण त्यांचा आम्ही सत्कार करतो आणि मग आम्ही कमी मार्क्सवाले तुम्हाला सल्ले देतो. मी तर 80% वाला, मी जास्ती काही सल्ले देऊ शकत नाही. पण एक महत्वाचं आहे की आज ही पिढी बदलत चाललेली. मी तेच म्हणतो की अनेकदा तर अनेक वर्ष मी गुणगौरव सोहळ्यात पाहत आलेलो आहे. म्हणजे मी माझ्या वडिलांसोबत असेल, आजोबांसोबत असेल तेव्हाही जायचो. नंतर युवासेना सुरू झाली, गेली 15 वर्ष आम्ही हे सोहळे करत आलेलो आहे. आणि तेव्हा फर्स्ट क्लास म्हणजे 70%हून जास्ती, बरोबर 70% जास्ती मिळाले तरी आपण त्यांचा सोहळा करायचो, गुणगौरव करायचो, कारण तेव्हा ते चांगले मार्क्स होते. नंतर पहिलं 60 प्लस, बरोबर बापना, त्याच्यानंतर 70 प्लस झालं, त्याच्यानंतर 80 प्लस. 80 प्लस म्हणजे फटाके वाजव. आता 95, 96, 97, काही लोक 99. इथे 95 प्लस किती मिळालं तुम्हाला? किती मिळालं? 95 म्हणजे किती? 95 पेक्षा जास्त किती मिळालं? 96, 96, 97, 98. ठीक आहे, 97% देखील खूप आहे. आणि हे सगळं तुम्ही आतापर्यंत तुमच्या आवडीनिवडी सगळं सांभाळत करून आलेला आहात. मला ही पण खात्री इथे आहे की तुम्ही अभ्यास करता करता अनेक लोक हे वेगवेगळे आपल्या आवडीनिवडी फॉलो करत असाल. कोण क्रिकेट खेळत असेल, कोण बास्केटबॉल खेळत असेल, कोण स्विमिंग करत असेल, कोणी पेंटिंग करत असेल, कोणी रील बनवत असेल. रीलचे चान्स जास्ती आहे. पण हे एवढंच तुम्हाला मी सांगतोय की तुम्ही ते पण काही करता आणि तुमचा अभ्यास पण, हे दोन्ही सोडू नका, कारण तेच सगळं तुम्हाला आतापर्यंत इथपर्यंत घेऊन आलेलं आहे. तुम्ही ह्यानंतर ज्या कोचिंग क्लासेसला जाल, जे कोणी करिअर काउन्सिलर भेटतील, कोणाला UPSC करायचं असेल, कोणाला MPSC करायचं असेल, कोणाला अजून काय करायचं असेल, डॉक्टर बनायचं असेल, इंजिनियर बनायचं असेल, हे सगळे तुमचे जेव्हा आपण पाहतो की मला हे बनायचं किंवा ते बनायचं, मी ज्या ज्या जगप्रसिद्ध खेळाडूंना भेटलेलो आहे किंवा डॉक्टर्सना भेटलोय किंवा इंजिनियरना भेटलेलो आहे, त्यांच्याकडून मी एकच गोष्ट शिकलेलो आहे की त्यांचा अभ्यास हा बिना टेन्शनचा करायचे. हे बोलणं खूप सोपं असतं, कारण ऑफकोर्स तुम्हाला टेन्शन तर येतच. परीक्षा आपण लिहायला जातो, हॉलमध्ये आपण जायचं असतं, तेव्हा पण टेन्शन येतं अनेक लोकांना. पण टेन्शन जेवढं तुम्ही लांब ठेवू शकाल ते करत आले. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या सोयीप्रमाणे ते त्यांचा अभ्यास करतात. म्हणजे काही लोकांना रात्रभर अभ्यास करायची आवड असते, काही लोकांना पहाटे उठून अभ्यास करायची आवड असते, काही लोक दुपारीच अभ्यास करू शकतात, काही लोकांना म्युझिक लागतं अभ्यास करताना, काही लोकांना कणभर सुद्धा आवाज नाही लागत. पण तुम्ही आतापर्यंत जे करत आलात ते तुम्हाला यश मिळवून देतं, तर ते करत राहा. कोणाच्याही ऍडवाइसवर आतापर्यंत तुमचं जे इक्वेशन बसलेलं आहे, गणित बसलेलं आहे, ते तुम्ही बिघडू नका. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अभ्यास करत असताना, स्वतःच्या सोयीने करत असताना, तिसरी गोष्ट म्हणजे जगात कुठचेही जगप्रसिद्ध तुम्ही लोक घ्या, त्यांचं एक प्रोफेशन असतं आणि त्यांची एक हॉबी वेगळी असते. तुम्ही कोणी चांगलं डॉक्टर घ्या, कोणी चांगलं इंजिनियर घ्या, ते स्वतः त्या फील्डमध्ये त्या मार्गाने पुढे जात असतात. पण बाजूला कुठे ना कुठेतरी कोणीतरी फोटोग्राफर असतो, कोणीतरी गायक असतो, कोणीतरी चांगलं पेंटिंग करणार असतो, कोणीतरी लेखक असतो, कोणीतरी कवी असतो, कोणीतरी क्रिकेटर असतो. ही आवड निवड देखील तुम्ही जपत राहा, कारण ह्या 3 गोष्टींमधूनच तुम्हाला आतापर्यंत जे यश आलेलं आहे ते तुम्हाला पुढे येईल. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आज आम्ही तुमचं जे कौतुक करत आहोत ते तुम्ही अभ्यासात आणि तुमच्या पेपरमध्ये, तुमच्या 10वीत असेल 12वीत असेल,
चांगले गुण मिळवलेले आहेत, चांगला अभ्यास केलेला तुम्हाला यश आलेलं आहे. पण इथून पुढे जाताना देखील जेव्हा तुम्ही शाळेतून बाहेर पडता किंवा कॉलेजमधून बाहेर पडता, जग बदलत असतं. आतापर्यंत तुम्ही एका कवचमध्ये होतात, त्या कवचातून तुम्ही बाहेर पडतात आणि ह्या कवचातून तुम्ही बाहेर पडल्यानंतर तुम्हाला जगाचे वेगळे वेगळे प्रेशर्स ह्याला सामोरे जावे लागेल. काही लोकांना यशस्वी बनायचंच असतं, काही लोक जसं चाललंय तसं चाललंय भलंय, काही लोकांना नाही मी मॅथमध्ये चांगला आहे पण मला हे नाही करायचं, मला दुसरंच काहीतरी घ्यायचं. कुठेही कोणाचंही प्रेशर न घेता शेवटी तुम्हाला ज्या मनाला पटेल, तुम्हाला जे आवडेल तेच तुम्ही करणं गरजेचं आहे. तर आणि तरच तुमच्या पायरीशी यश येतं. मला वाटतं एवढंच मी तुम्हाला सांगतो. जास्ती वेळ घेऊन तुम्हाला काही कंटाळायचं नाहीये, कारण जे केले ते तुम्ही केले. आज सत्कार तुमचा आहे. पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करतो, तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो, मनापासून अभिनंदन करतो आणि इथेच सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.